महाराष्ट्र जो पेटवला गेलेला आहे बीजेपी माइंडने, तो पहिले शांत केला पाहिजे, ही आमची भूमिका काल आम्ही विधानसभेत मांडलेली आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा मनवा पेटवून बीजेपीला काय प्राप्त होते हे कळायला कारण नाही. छगन भुजबळांनी काल ओबीसीवर हे सरकार अन्याय कशी करते, फंड देण्यामध्ये कशी अन्याय करते, ओबीसीच्या लोकांना नोकऱ्यामध्ये संधी न देण्याचं पाप कसं करते, हे राज्यातलंच मंत्री त्या ठिकाणी वक्तव्य करत आहे. एकीकडे जरांगे पाटील छगन भुजबळ आणि फडणवीसवर टीका करताय की हे दोघं मिळून आहेत. महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे फार भयावह आहे आणि ही गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारनेच वाऱ्यावर सोडलेलं आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतात, या राज्याच्या जनतेलाच वाऱ्यावर सोडलेलं आहे. असं जर ते म्हणाले नाही तर राहुल गांधीजी त्यांना पक्षातून बाहेर काढले. या अगोदरही ते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते. संशयित होण्यापेक्षा अशा पद्धतीने खोटे आरोप करणं हे स्वतःच्या पक्षामध्ये स्थान टिकवण्यासाठी आवश्यक असतं आणि ते स्थान टिकवण्याचा केविलवाना प्रयत्न करतात.